नमस्कार. तर आज सगळ्यांची फरमाईश होती की रात्री जेवणामध्ये फळं बनव, ज्याला आपण चकोली असेही म्हणतो. तर तेच करण्यासाठी या कढईमध्ये एक 3 ते 4 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेणार आहे. त्यानंतर बारीक कुटून घेतलेला लसूण. तर ही चकोली ना आमच्या घरी सगळ्यांना आवडतं, अगदी आवडीने खात असतात. तर चकोली तयार करण्यासाठी आपल्याला डाळ लागत असतो आणि ते डाळ जे आहे ना मी अगोदरच शिजवून ठेवलेलं आहे. आता यामध्ये डाळ टाकून घेणार आहे. डाळ टाकल्यानंतर थोडंसं हळद आणि नंतर थोडंसं लाल तिखट, चवीनुसार मीठ. कारण मी तिखट चकोली बनवत आहे त्यामुळे थोडंसं तिखट मी यामध्ये टाकणार आहे. आता यामध्ये 5 ते 6 ग्लास मी पाणी टाकून घेणार आहे. भरपूर पाणी आपल्याला लागत असतं. जसं आपण चकोली करून यामध्ये टाकत असतो ना त्यावेळेस पाणी आटत जातं, म्हणून भरपूर पाणी एकदाच टाकून घेणार आहे. नंतर मला वाटलं की आणखीन थोडंसं पाणी यामध्ये टाकायला पाहिजे, त्यावेळेस गरम करूनच मी पाणी टाकत असते, थंड पाणी अजिबात यामध्ये टाकत नसते. तर चकोली कट करून एक एक चकोली मी यामध्ये सोडून देणार आहे. पीठ जे आहे ना मी अगोदरच मळून ठेवला होता. तर लहान असताना ना मला ही चकोली खूप आवडायची, त्यावेळेस आई देखील करत होती. तर लहान असताना मला जे जे रेसिपीज आवडायचे ना तर आत्ताही तेच आवडतात. मोठी झाल्यानंतर माझे काही आवडीनिवडी अजिबात चेंज झालेले नाहीत. फक्त मला शाबू आवडत नाही. जे लहानपणी आवडत होतं ना ते आत्ता मला नाही आवडत. ते एकच रेसिपी माझी चेंज झालेली आहे, दुसरं काहीच नाही. तर माझं असं आहे ना, मला जे काही रेसिपी आवडत असतात ना तर ते करायला मला कधीच कंटाळा येत नसतो. अगदी आवडीने मी करत असते आणि वरून थोडीशी कोथिंबीर. एक 15 ते 20 मिनिट झाल्यानंतर आपली चकोली जी आहे ना ती पूर्णपणे शिजलेली आहे. तर चला, चकोली खाण्यासाठी तयार आहे. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.